विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 मी कोण आहे आणि मी काय आहे हे पाहत आहोत. आता मी कोण आहे आणि मी काय आहे या संदर्भात आपण भारतीय तत्त्वज्ञानातील चार्वाक दर्शन पाहिलं. चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे. प्रत्यक्ष प्रमाणाला महत्त्व देणारं दर्शन आहे. प्रत्यक्षापलीकडे काहीही नाही आहे असं मानणारं दर्शन आहे. आणि म्हणून मग चार्वाकांनी चैतन्ययुक्त देहाला आत्मा म्हटलं. ज्या शरीरामध्ये चैतन्य आहे त्या देहाला आत्मा असं म्हटलं. अनुभवाच्या पलीकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याचं अस्तित्वच नाही असं चार्वाकांनी म्हटलं. आणि म्हणून मग त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये प्रत्यक्ष दिसणारा हा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे. मग आपण चार्वाक दर्शन पाहिल्यानंतर जैन दर्शन पाहिलं. जैन दर्शन हे वास्तववादी दर्शन आहे. जैनांनी संसारी जीव, बद्ध जीव, त्रस जीव, स्थावर जीव, एक पंचज्ञानेंद्रिय असणारे जीव, 4 ज्ञानेंद्रिय असणारे जीव, 3 ज्ञानेंद्रिय असणारे जीव, 2 ज्ञानेंद्रिय असणारे जीव, 1 ज्ञानेंद्रिय असणारं जीव, ज्याला आपण स्थावर जीव असं म्हटलं, त्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि आपण हे सगळं पाहिलं आहे. मग आपण बौद्ध दर्शन पाहिलं. बौद्ध दर्शन हे क्षणभंगवादी दर्शन आहे, अनात्मवादी दर्शन आहे, संघातवादी दर्शन आहे. निरनिराळ्या गुणद्रव्यांचा संघात म्हणजे आत्मा असं त्यांनी म्हटलं. पंचस्कंदांचा संघात म्हणजे आत्मा असं बुद्धांनी म्हटलं. मग हे पंचस्कंद जे पंचज्ञानेंद्रिय आहेत याचे मिळून जे पंचस्कंद तयार झालेले आहेत हाही भाग आपण पाहिला. सांख्यदर्शन आपण पाहिलं. सांख्यदर्शनातील द्वैतवाद आपण पाहिला. पुरुष आणि प्रकृती हा भाग आपण पाहिला. बुद्ध दर्शनामध्ये रूपस्कंद, वेदनास्कंद, संज्ञास्कंद, संस्कारस्कंद, विज्ञानस्कंद असे 5 स्कंद आपण पाहिले. या पंचस्कंदांचा संघात म्हणजे आत्मा असं बुद्ध दर्शनामध्ये सांगितलं आहे. सांख्यदर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृतीवाद सांगितला आणि म्हणून त्याला द्वैतवाद असं म्हटलं. पुरुष हे तत्व चेतन तत्व आणि प्रकृती हे तत्व परिवर्तनीय तत्व. प्रकृतीमध्ये सतत बदल होत असतात आणि म्हणून सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त असणारी प्रकृती असं सांख्यांनी पुरुष आणि प्रकृतीच्या माध्यमातून आपल्याला मी कोण आहे आणि मी काय आहे, माझ्यामधलं सेल्फ म्हणजे काय, माझ्यामधलं आत्मतत्व म्हणजे काय आणि माझ्यामधलं जडतत्व म्हणजे काय, जे बदलतं म्हणजे जी प्रकृती आहे त्याला त्यांनी परिवर्तनीय तत्व असं म्हटलं. पण आत्मा शाश्वत, चिरंतन, नित्य असतो असं म्हटलं. मी कोण आहे, मी काय आहे या संदर्भात चार्वाक, जैन, बुद्ध आणि सांख्य या सर्वांचे विचार आपण पाहिले. आज आपण अद्वैत वेदांत दर्शन पाहणार आहोत. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत या शब्दाचा अर्थ आहे अद्वैत दोन नाही. ज्यांनी 2 तत्व मानले नाही, एकच तत्व मानलं त्याला त्यांनी अद्वैत असं म्हटलं. आणि वेदांत म्हणजे काय? तर वेदांत म्हणजे वेद वाङ्मयाच्या शेवटी येणारं उपनिषद वाङ्मय. मग असा हा अद्वैत वेदांत संप्रदाय, असं हे अद्वैत वेदांत दर्शन. या अद्वैत वेदांत दर्शनामध्ये मी कोण आहे आणि मी काय आहे याबद्दल काय म्हटलं? तर अद्वैत वेदांत दर्शन हे चिद्वादी दर्शन आहे, एकतत्ववादी दर्शन आहे. जैन दर्शन हे वास्तववादी दर्शन आहे
सांख्य दर्शन हे द्वैतवादी दर्शन आहे, बौद्ध दर्शन हे क्षणभंगवादी दर्शन आहे, चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे. प्रत्यक्षाच्या पलीकडे काही नसतं असं मानणाऱ्या चार्वाक दर्शनाने चैतन्य विशिष्ट शरीराला किंवा चैतन्य विशिष्ट देहालाच आत्मा म्हटलं. पुरुष आणि प्रकृतीला सांख्यांनी आत्मा म्हटलं. पंचस्कंदाच्या संघाताला बुद्धांनी आत्मा म्हटलं. आणि हे सगळे भाग पाहत असताना आता आपल्याला पाहायचं आहे अद्वैत वेदांत दर्शन. विश्वाच्या मूळ तत्वाचा जर आढावा आपण घेतला तर अद्वैत वेदांत दर्शनाने सांगितलं तिथे एकच तत्व आहे. मी कोण आहे? कोहम, तर मी आत्मा आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म हेच एकमेव शाश्वत चिरंतन नित्य तत्व आहे असं अद्वैत वेदांतांनी म्हटलं. अद्वैत वेदांत दर्शन जडवादी नाही आहे, आत्मवादी आहे. आणि म्हणून ते आत्म्याचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारतात. आत्मा आज आहे, काल होता आणि उद्याही राहणार आहे. आणि म्हणून आत्म्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं असं अद्वैत वेदांतांनी म्हटलेलं आहे. अद्वैत वेदांत दर्शन चिद्वादी आहे, एकतत्ववादी आहे. आणि निर्गुण, निराकार, अविनाशी, अविचल, अपरिवर्तनीय असा आत्म्याचं स्वरूप त्यांनी स्वीकारलेलं आहे. मग ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरा. ब्रह्म हेच एकमेव तत्व आहे, शाश्वत तत्व आहे. जीव आणि ब्रह्म वेगळं नाही आहे. मग ते आपल्याला वेगळं का वाटतं, वेगळं का भासतं? मग आत्मा हा जर एकच आहे तर जीव आणि आत्मा आपल्याला वेगवेगळा का भासतो? तर जो शरीरामध्ये जीव धारण करतो त्याला अद्वैत वेदांतांनी जीवात्मा असं म्हटलं. जीवाला राग, लोभ, द्वेष, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, स्वार्थ या सगळ्या भावना असतात. पण एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्याला तहान लागते. मग तहान लागते तेव्हा जीवाला लागते की आत्म्याला? तर आपण सरळ म्हणतो की माझ्या जीवाला तहान लागते. जीव. पाणी पिल्यानंतर जीव शांत झाला की आत्मा शांत झाला? तर आपण असं म्हणतो माझा जीव शांत झाला. पण अद्वैत वेदांत असं म्हणतात जीवाचा संबंध आत्म्याशी नाही का? तर जीवाचा संबंध आत्म्याशी असल्यामुळे आत्मतत्व हा मुख्य भाग आहे. हा आत्म्याशी जो संबंध आहे त्याच्यामुळे मुख्य जो भाग आहे त्याला त्यांनी आत्मतत्व असं म्हटलेलं आहे. जीव आणि ब्रह्म. जीव शांत झाला, जीवाला समाधान वाटलं म्हणजे आत्म्याला समाधान वाटलं नाही का? तर याचं उत्तर आपल्याला असं द्यावं लागतं की हो, जीवाला समाधान झाल्यानंतर आत्मा संतुष्ट होतोच. मग हा आत्म्याची जी संतुष्टी आहे, आत्म्याचं जे समाधान आहे, तो जीव आणि ब्रह्म हा एकच आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. मग जगामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो तो अनुभव भास कसा आहे?
मुळात तुम्ही जर विचार केला तर अद्वैत वेदांत आत्म्याला शाश्वत मानतात, चिरंतन मानतात, निर्गुण मानतात, निराकार मानतात, अविचल मानतात, अपरिवर्तनीय मानतात. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अद्वैत वेदांत दर्शन जर आपण पाहिलं तर बदलणाऱ्या सर्व गोष्टी भासमान आहेत असं त्यांनी म्हटलं. मग बदलणाऱ्या सर्व गोष्टी भासमान आहे असं म्हटल्यानंतर आपण थोडासा विचार करा. माझं बालपण, माझी किशोरावस्था, माझं तारुण्य, माझी प्रौढावस्था, माझी वृद्धावस्था आणि माझं जाणं. मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर परिवर्तन कोणामध्ये घडलं? परिवर्तन माझ्या देहामध्ये घडलं, माझ्या जीवामध्ये घडलं. पण माझं आत्मतत्व जे आहे ते चिरंतन आहे, शाश्वत आहे, नित्य आहे. तो तोच आहे. जन्माला आल्यापासून तो तोच आहे, जन्माच्या आधीसुद्धा तो तोच होता आणि म्हणजे मृत्यूनंतरही तो तोच राहणार आहे. मग ह्या ज्या सर्व गोष्टी आपण बघतो त्यामध्ये माझं मूळ तत्व हे आत्मतत्व आहे. हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. मग दुसरा भाग जर आपण दुसऱ्या भागाचा जर विचार केला की जगामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी भासमान कशा आहेत, तर जगामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी या नाहीशा होणाऱ्या आहेत. मग सजीव असो की निर्जीव, ही प्रत्येक गोष्ट नाश पावणारी आहे. आणि नाश पावणाऱ्या सर्व गोष्टी असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. जगत मिथ्या. जगातली प्रत्येक गोष्ट ही भासमान आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार केला तर ती नाश पावणारी आहे. त्यामध्ये कोणतीच गोष्ट चिरंतन नाही आहे. आणि म्हणून मग आपण आपलं तादात्म्य, आपली एकरूपता ही कशाची आहे? तर आपली एकरूपता ही आत्मतत्वाशी आहे, चिरंतन तत्वाशी आहे. आणि म्हणून अद्वैत वेदांतांनी फक्त आत्मा हेच एकमेव सत्य आहे असं मानलं. मग अद्वैत वेदांत दर्शन एकतत्ववादी, चिद्वादी असल्यामुळे मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. मी काय आहे? तर माझ्यामध्ये जे जीवात्मा नावाचा जो भाग आहे त्या जीवात्म्याबरोबर मला आत्म्याशी एकरूप व्हायचं आहे आणि या बाजूनी मला माझा विचार करायचा आहे. म्हणून त्यांनी शेवटी असं म्हटलं, मी कोण आहे? तर मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. मी स्वतः ब्रह्म आहे. म्हणून अशा प्रकारे अद्वैत वेदांतांची आत्मविषयक भूमिका पाहत असताना ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. जीव आणि ब्रह्म हे वेगळं नाही आहे. अशा प्रकारे अद्वैत वेदांतांनी मी कोण आहे आणि मी काय आहे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं दिसून येतं. धन्यवाद. थँक्यू.